बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा एकदम मस्त झालं आहे. कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला चॅनल, जो आपल्या सगळ्यांचाच आहे. तर आज मी मस्त अशी वेगळी रेसिपी बनवणार आहे. तर आपल्याला कसं मुलांच्या डब्यासाठी किंवा शॉर्ट ब्रेकसाठी आपल्याला छान असं काहीतरी करून द्यावं असं वाटत असतं. तर मुलं पण तेच खाऊन उपमा किंवा शिरा असं खाऊन कंटाळत असतात. त्याच्यामुळे आणि आपण सुद्धा ॲक्च्युली तर आपण काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी असं ठरवलं. तर मग म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण ती रेसिपी शेअर करूया. तर आज मी अशी झटपट होणारी आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी करणार आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे ज्वारीचे आंबोळी. ज्वारीची आंबोळी बनवणार आहे. जसं आपण कोकणातला हा पदार्थ आहे. ॲक्च्युली कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला आंबोळी खाऊशी वाटते. तर ती आंबोळी ॲक्च्युली बनवतात, तांदळाचं बॅटर बनवतात, ते भिजायला ठेवतात 7 ते 8 तास. त्याच्यानंतर त्याचं बॅटर बनवतात, परत त्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवतात. मग अशी खूप लाँग प्रोसेस होते. मग त्यापेक्षा म्हटलं चला की आपण आता हे एकदम शॉर्टकट करूया आणि एकदम मस्त होणारी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. त्याला काही फर्मेंट करायला लागत नाही जास्त वेळ आणि खूप आदल्या दिवशी तयारी करा, मग नंतर त्याला भिजायला घाला, मग रात्री त्याला छान असं वाटून घ्या. त्याच्यानंतर मग त्याला परत रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचं, फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं छान. आणि त्याच्यानंतर मग आपण सकाळी त्याचा नाश्ता बनवतो. त्यापेक्षा आपण काय करायचं, अशा वेळी पटकन होण्यासाठी मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते आहे. तर चला बघूया आणि कशी वाटते ते पण तुम्ही मला सांगा. तर आपण ज्वारीची आंबोळी बनवणार आहोत. तर चला, तर त्याचं साहित्य तुम्हाला काय काय लागणार ते सगळं मी दाखवते आणि तसं आपण मी पुढची प्रोसेस तुम्हाला सांगते. चला, तर आपल्याला लागणारं साहित्य बघा काय काय असणार आहे. तर इथे आहे बघा, ही उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स केलेले आहेत मी. तर साधारण त्या दोन्ही डाळी मिळून 1 वाटी आहे. तर ते मी भिजायला घातलेले आहे. तर ते साधारण 2 तास होतील आता त्याला भिजून. आणि इथे घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. त्याच्यानंतर इथं आहे कोथिंबीर, तर इथं आहे शिमला मिरची. त्याच्यानंतर इथं आहे बघा दही. मी 1 वाटी दही घेतलेले आहे. आणि भाजीमध्ये तुम्ही कुठली पण भाजी वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथे मी कांदा कट करून घेतला आहे छोटासा. त्याच्यानंतर इथे रवा घेतलेला आहे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता. तर हे असं सगळं आपल्याला जिन्नस घ्यायचं आहे. आणि बटर लागणार आहे याला. तर बटर नाही वापरणार आहे मी, तूप वापरणार आहे. तूप आणि मीठ पण लागणार आहे यासाठी. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, याचं एक मिक्सचर करून घ्यायचं आहे. तर मी एक करून घेते आधी, बॅटर तयार करून घेते आधी, ठीक आहे. तर हे सगळं काय काय मिक्स करायचं मी तुम्हाला सांगते कसं करायचं ते. तर आपल्याला पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दाखवते तुम्हाला कसं करायचं. तर आपण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचा हा रवा. हा 1 वाटी रवा घेतलेला आहे बघा. हा 1 वाटी रवा आपल्याला टाकायचा आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर हा पूर्ण 1 वाटी रवा टाकायचा आहे. हे 1 वाटी दहीचं मी घेतलेलं आहे, ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मी हे पण टाकून देते याच्यामध्ये. आणि हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, कारण पीठ तर ऑलरेडी आपलं बारीक आहेच आहे छान. तर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे पण मी थोडंसं पाणी टाकून हे ग्राइंड करून घेते आणि नंतर पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवते. तर बघू शकता आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे बघा मी. आता हे मी एका पातेल्यामध्ये काढून घेते. ठीक आहे, ते आपण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही जी डाळ घेतलेली होती आपण, ही पण डाळ ग्राइंड करून घ्यायची. तर याच मिक्सरच्या भांड्यात मी ग्राइंड करून घेणार आहे. तर ते पण ह्याच्यामध्ये ग्राइंड करून घेते. तर हे टाकून घेते मी याच्यामध्ये. तर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे पण पीठ टाकून घ्यायचं आहे याच्यातच, ज्वारीचं पीठ. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी मी टाकणार आहे याच्यामध्ये.
आणि याला सुद्धा आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला बॅटर. आपल्याला आंबोळी बनवायची म्हणल्यानंतर आपण जास्त पातळ करायचं नाही आहे. तर ह्याला पण ग्राइंड करून घेते. अगदी अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि ते ग्राइंड करून घेणार आहे. तर इथं बघू शकता बघा आपलं हे वाटण मी जे आपल्या डाळीचं आणि पिठाचं डाळ जे वाटण होतं ते आपण मस्त वाटून घेतलं आहे मी. आणि बघा हे असं टेक्स्चर आलं आहे छान बघा. तर आता हे ॲक्च्युली हे जाड आहे, अजून पातळ करायचं आहे आपल्याला. तर मी हे सगळं या पातेल्यात काढून घेते आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे फक्त. आणि भाजी आपण जी चिरली ढोबळीची ती पण ॲड करायची. तर मी हे पण काढून घेते याच्यामध्ये. हे सगळं मी काढून घेते. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी सगळं हे जे मिक्सर आपण केलं होतं वाटण करून घेतलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मी. एका पातेल्यात काढलेलं आहे. आणि आता हे बघा हे याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. जसं आपल्याला याच्यासाठी जो डोसा वगैरे करतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर करायचं आहे. तर हे छान मी मिक्स करते आणि याला साधारण 1 तास असंच मुरत ठेवायचं आहे आपल्याला. तर हे मी एक तास मुरत ठेवते आणि मग नंतर नेक्स्ट काय करायचं ते दाखवते. तर व्हिडिओ बघत राहा. तर मी आता याला झाकून ठेवते आणि 1 तासभर असंच ठेवायचं आहे आपल्याला मुरायला. त्याच्यानंतर मग आपण मस्त याची आंबोळी बनवणार आहोत. तर आता आपण मस्त झाकून ठेवूया एक तासाभरासाठी आणि 1 तासानंतर आपण बघूयात आपलं बॅटर कसं झालं आहे ते. A few moments later. तर आता आपण बघा हे पीठ जे आहे ते कसं छान याच्यामध्ये फर्मेंट झालेलं आहे बघा. आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही आहे. तर आपलं तूप पण इथं तळलेलं आहे बघा, ते पण ठेवते मी. तर याच्यामध्ये आपल्याला बघा तिखट करायचं असेल तर याच्यामध्ये मिरची टाकायचं आहे. बघा आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये बघा एकदम मस्त झालं आहे. कन्सिस्टन्सी अशीच असली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण बघा ही कोथिंबीर टाकणार आहोत. मस्त सगळी कोथिंबीर टाकायची याच्यामध्ये. त्यानंतर इथं मिरची आहे, ही पण मिरची टाकायची याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे आपली ढोबळी मिरची आहे ती पण टाकायची याच्यात. कांदा वरून टाकला तरी चालेल आपल्याला. हे सगळं छान मिक्स करायचं आहे याच्यामध्ये. तर हा कांदा जो आहे ना तो मी याच्यामध्ये असा फ्राय करणार आहे, तांबूस असा कलर येईपर्यंत छान फ्राय करणार आहे याच तव्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर तो कच्चा राहिला ना तो असं चांगलं नाही वाटत, म्हणून मी थोडासा फ्राय करून घेणार आहे. ते आधी फ्राय करून घेते या कांद्याला आणि नंतर मी याच्यात ॲड करणार आहे. हा कांदा छान मी आधी फ्राय करून घेते. थोडंसं तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये. थोडं तेल पण टाकते. हा छान कांदा मी फ्राय करून घेते. असा कांदा कच्चा टाकला तरी चालतो, पण मला असं कच्चा नाही आवडत, म्हणून मी कांदा असं मस्त फ्राय करून टाकते. म्हणजे जास्त एकदम फ्राय नाही करायचं ब्लॅक कलरचा, आपल्याला फक्त असं तांबूस कलर येऊन द्यायचा आहे फक्त असा. म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो ना तो निघून जातो आणि खाताना छान लागतो, टेस्ट येते त्याच्यामध्ये छान. आणि जर कांदा असा कच्चा टाकला तर मग तो असा उग्र वाजता तसाच राहतो आणि काय म्हणू आपण त्याला, तो असं कचकच लागते जरा तोंडात खाताना ना, असं चांगलं नाही वाटत. तर बघा आपला हा कांदा पण छान फ्राय झालेला आहे. तर ते आपण करून घेऊया. आपण इथे राजवी बघा काय झालं आहे, राजवीचं गाडी चालवते राजवी, है ना राजवी. थांब आता राजवी, मी तुला ना मस्त अशी आंबोळी बनवते. आंबरस नाही, आंबोळी. हा डोसा मस्त. हा डोसा बनवणार आहे मी, आहे की. आता मी तुला मस्त असं आता आम्ही डोसा बनवणार आहे.
तर हे बघा आपल्याला असं थोडंसं ठेवायचं आहे तव्यावरती, एक 5 मिनटं असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती बघा असं हे बघा ना किती छान त्याच्यावर बबल्स आलेत बघा. तुम्ही जवळून दाखवते तुम्हाला, त्याचे छान बबल्स आले पाहिजेत. तर वरून मी थोडंसं हे तूप टाकते याच्यावरती आणि बाजूने पण मी तूप टाकणार आहे. तर आपली अशी मस्त आंबोळी तयार होणार आहे. मंद गॅसवरतीच करायचं आहे म्हणजे चांगली भाजली जाते ती, चांगलं शिजलं जातं. ते पीठ पण छान आपलं ज्वारीचं पीठ असल्यामुळे ते शिजलं जातं. तर बघू शकता खालची बाजू झालेली आहे आपल्याला ऑलमोस्ट. तर आपण याला पलटी करायचं आहे. अजून नाही झालेली, अजून व्हायची. तर बघा आपली आंबोळी एका साईडने छान भाजली गेली आहे. आता मी दुसरी बाजू टाकलेली आहे, पलटी केलेली आहे. असंच आपल्याला परत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे तूप टाकायचं आहे. बघू शकता मस्त झालेली आहे आपली आंबोळी. खायला पौष्टिक, पटकन खाणारी आणि लहान मुलांच्या पोटात अशा पद्धतीने आपण ज्वारी किंवा बाजरी याचीसुद्धा आपण आंबोळी अशी छान करू शकतो. आणि मस्त अशी आपली आंबोळी तयार झाली बघा. चला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मग त्याच्या सगळ्या बाकीच्या हळूहळू करून घेते. तर बघा मी परत याच्यावर तूप टाकलेलं आहे छान, ते पण छान स्प्रेड करते. आणि याच्यामध्ये परत दुसरी आपण आंबोळी टाकणार आहोत, ज्वारीचं पीठ टाकणार आहोत याच्यामध्ये. बघा जास्त याला स्प्रेड नाही करायचं. तर कमी गॅसवर मी आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय. मस्त अशी पौष्टिक आपली ज्वारीची आंबोळी. काय मग कसं वाटतंय? कोकणात गेल्यासारखं वाटतंय की नाही? फक्त एवढंच इथं फरक आहे. इथं आपण आंबोळी हा आपल्याकडे साऊथ इंडियन डिश आहे ॲक्च्युली, पण ही आंबोळी आपली कोकणातली आहे. तर फक्त याच्यामध्ये फरक हाच आहे की आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, जे की झटपट होणारं आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही, फर्मंट होण्याची गरज नाही. आणि बघा डोशासारखं त्याचा असा एक मस्त त्याचा लूक आलेला आहे बघा. मस्त असे त्याला बबल्स पण आलेले आहेत छान, तुम्ही बघू शकता. आणि असं मस्त वाटतं एकदम. तर चला मी हिला पण असं पलटी करून घेते, दुसऱ्या साईडने याची छान भाजून घेते. बघा हे बघा आपली ही आंबोळी बघा मस्त झाली बघा. एकदम लूक येतो की नाही डोशाचा, जस्ट लाईक स्पंज डोसा नाही का, तसंच वाटतंय हे. तर आपली आंबोळी मस्त झालेली आहे. आणि ह्या दुसऱ्या साईडने पण मी हे तूप टाकून देते याच्यामध्ये. एकदम भारी वाटते बघा, खाताना तर एकदम भारी वाटणार. आता मी वापरली याच्यामध्ये बघा भाजी कोणती, ढोबळीची भाजी वापरलेली आहे, मस्त छान बारीक करून घेतलेली आहे. याच्यामध्ये कुठलीही भाजी तुम्ही वापरू शकता बघा. आता मुलांच्या पोटात जाण्यासाठी मुलांना आवडत नाही, जसं काय पालकाची भाजी, ती पण आपण याच्यामध्ये छान ग्राइंड करून टाकू शकतो. म्हणजे हिरव्या कलरचा डोसा झाला. असं छान छान आपण लहान मुलांसाठी करू शकतो. आता आम्हाला दराजीसाठी करावंच लागणार आहे. आता ती शाळा जेव्हा चालू होईल तेव्हा मला तिच्यासाठी करावंच लागणार.
ही पण छान झाली आपली आंबोळी, मस्त अशी भाजली गेली आहे बघा. चला तर मी आता सगळ्या बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. ते तर बघू शकता मी इथं ऑलरेडी चटणी बनवून ठेवलेली होती. तर या चटणीची रेसिपी मी नंतर शेअर करेन तुमच्यासोबत. मी ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे बघा. आणि आता इकडे याला फोडणी द्यायची आहे मला. तर इथे मी तेल तापत ठेवले याच्यामध्ये बघा. तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी. तर ती मोहरी टाकून घेते मी. मोहरीची छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर बघा इथे मोहरी तडतडली आपली. याच्यामध्ये टाकायची थोडीशी डाळ टाकणार आहे मी उडदाची. ती पण छान भाजून घेणार आहे, याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. आणि हा सुंदर असा मस्त ताजा कढीपत्ता तो पण टाकणार आहे. तर हा पण आपला मस्त फ्राय करून झालेला आहे. आणि थोडंसं हिंग बघा, गॅस बंद केला आहे आणि याच्यावरती थोडंसं अगदी चिमूटभर हिंग टाकायचं आहे चवीसाठी. तर हे असं आपल्याला सगळं छान मिक्स करायचं आहे आणि या चटणीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं. बघा आपली चटणी मस्त तयार झालेली आहे. यातलं पण मी कसं काढून देते याच्यामध्ये. बघा किती सुंदर झाली आपली चटणी बघा. तर चला आता आपली ही चटणी पण छान तयार झाली आहे आंबोळीसोबत खाण्यासाठी. तर आपण बघा आपली मस्त अशी आंबोळी तयार झालेली आहे आणि इतकी मस्त दिसती आहे ना, खरंच खूपच भारी वाटतं आहे. आणि कोकणात बनवतो त्याच्यापेक्षाही छान वाटते आहे ही आंबोळी. तर मी तुम्हाला दाखवली तशी आंबोळी ही. तर मी आता टेस्ट करून बघणार आहे. चला दाखवते मी तुम्हाला. बघा ही आंबोळी मी इथं ठेवलेली आहे आणि मी आता एक घास खाणार आहे याचा, या चटणीसोबत. खूप मस्त झाले. तुम्ही पण खाऊन बघा, खरंच खूप छान झाली आहे. टेस्ट पण अगदी भारी वाटते. आणि मूळ म्हणजे असं वाटतच नाही आहे ती ज्वारीच्या पिठाची चटणी, ज्वारीच्या पिठाची आंबोळी आहे. मूळ म्हणजे असं वाटतच नाही की ती ज्वारीच्या पिठाची आंबोळी आहे. इतकी छान लागते आणि खरंच त्याचं आंबटपणा पण दह्याचं पण असं छान टेस्ट आलेली आहे. त्याच्यामध्ये त्या कांद्याची पण टेस्ट आलेली आहे मस्त. मी जसं सांगितलं ना तुम्हाला की फ्राय करायचं असं छान आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचा, मग खूप छान लागते. कुठलीही भाजी टाकली ना तरी खूप छान लागणार. तर तुम्ही खरंच करून बघा, खूप मस्त होते. तर तुम्ही पण मस्त अशी आंबोळी छान करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मी व्हिडिओला इथेच एंड करते. तर आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू माय चॅनल. तर चला, तर मी आता मस्त सगळ्यांना सर्व करते आणि मी स्वतः पण खाते. आणि मस्त तुम्ही पण असंच बनवा आणि छान खात राहा. पण मी परत तुम्हाला नक्की भेटायला येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत तुमची